धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिक काय म्हणत आहेत आणि निवडणुकीचा कल नेमका कोणत्या दिशेने जातोय, बघूया या खास रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. फक्त एक दिवस या निवडणुकांना आता शिल्लक राहिलेला आहे. 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 3 डिसेंबरला सर्व नगराध्यक्ष नगर परिषदेचा जो आहे रिझल्ट आपल्या समोर येणार आहेत. याचकरिता आपण आज नागरिकांचे मते जाणून घेण्याकरिता धामणगावमध्ये दाखल झालेलो आहेत आणि या ठिकाणी जे आहेत काँग्रेस आणि बीजेपी मध्ये मोठ्या प्रमाणात लढत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. इकडे एकूण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा पगडा सध्या धामणगावमध्ये मोठ्या प्रमाणात भारी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही नागरिकांशी आपण या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल दादा, काय नाव आपलं? माझं नाव कपिल पळगाणे, मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. बरं, काय विकास व्हायला हवा धामणगाव मध्ये आणि आता मोठ्या प्रमाणात लढत सुरू आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये, कशा पद्धतीचा उमेदवार असायला हवा असं आपल्याला वाटतं? धामणगाव शहराला एक ताकदवर उमेदवार असायला पाहिजे की त्या उमेदवाराचं ताकद प्रशासनाला दबाव तंत्रामधून धामणगाव शहराच्या नागरिकांसाठी चांगल्या प्रकारचे निधी आणून चांगल्या प्रकारची सेवा इथं उपलब्ध झाली पाहिजे आणि धामणगाव शहर हे महाराष्ट्राच्या अग्रस्थानी पोहोचलं पाहिजे असा ताकदवर उमेदवार या धामणगाव शहराला पाहिजे. सध्या राजनीती कशी वाटते आपल्याला धामणगाव? आता कसं आहे, इथं 2 पक्ष आहे, दोन्ही पक्ष राष्ट्रीय आहे. एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि दुसरा भारतीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार, 2 पक्ष आमने सामने आहे. बरोबर. पण आता इथचा इतिहास पाहता, इतिहास एवढा प्रगट म्हणजे एक ताकदवर इतिहास आहे की माननीय अरुणभाऊ अडसड हे विदर्भाची बुलंद आवाज असलेली ह्या शहरातली असलेल्या कारणानं आणि त्यांचं महाराष्ट्रभर देशाभर नाव आहे. तसाच ह्या धामणगावचं नाव हे भारताच्या नकाशावर चांगल्या तऱ्हेनं ओळखल्या जाते. म्हणून नगराध्यक्ष बी ताकदवर पाहिजे की नगराध्यक्षचं नाव ऐकल्याबरोबर विधानसभेमध्ये त्याचा प्रश्न मांडला पाहिजे, मंत्रालयातले अधिकारी घाबरले पाहिजे, असा उमेदवार ह्या धामणगाव शहराला पाहिजे. कोणाचा चेहरा वाटते आपल्याला? आता काँग्रेसचा उमेदवारासोबत माझा जास्त काही संबंध आलाही नाही आहे. पण अक्काताईचं जे काही आता ते आमदारांच्या भगिनी आहे आणि विदर्भाची बुलंद आवाज म्हटल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी सारख्या मातंबर नेत्यासोबत राहणारे माननीय अरुणभाऊ अडसड यांची लेख आहे. आणि मला तर असं वाटते की ताकदवर नेता सध्याच्या परिस्थितीत धामणगाव शहरामध्ये त्या दिसत आहे मला. नक्कीच धामणगावमध्ये जे आहेत अर्चना रोढे ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांचा पगडा यावेळेस भारी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत. काय त्यांच्या प्रश्न असेल ते आपण जाणून घेऊया. काय सांगाल दादा, काय नाव आपलं? माझं नाव आहे प्रशांत, मी प्रॉपर धामणगाव शहरात राहणार आहे. काय सांगाल आपले दादा, निवडणुकीचे वारे लागलेला एक दिवस निवडणुकीला शिल्लक राहिलेला आहे, काय प्रश्न राहणार आपले आणि काय विकास व्हायला हवा धामणगावचा? धामणगावचा विकास तर जवळपास 80% झाला आहे. जो राहिला सोला विकास आहे तो भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे अर्चना रोठे, ज्यांना आपण अक्का म्हणून धामणगाव शहरात ओळखल्या जाते, तर तो आल्यानंतर विकास हा होईल आणि खात्रीने होईल. का होईल? कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि स्थानिक आमदार आहे ते पण भारतीय जनता पार्टीचे आहे. आणि धामणगाव नगर परिषद जर भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आली किंवा अर्चनाताई अक्का जर ह्या नगराध्यक्ष झाल्या म्हणजे होणारच आहे, तर विकास झपाट्याने येईल. विकासाचा महापूर जो आहे, विकासासाठी जो लागणारा पैसा आहे, जो निधी आहे, फंड आहे, तो दिल्लीवरून डायरेक्ट आमच्या धामणगावच्या नगर परिषदेमध्ये येईल. आणि धामणगावच्या नागरिकांना सर्व माहिती आहे की सत्तावर केंद्रात आणि राज्यात आणि आमदार जर भाजपचा असला तर स्थानिक बॉडी पण भाजपची पाहिजे आणि स्थानिक बॉडी जर भाजपची आली तर विकास झपाट्याने होईल, यामध्ये कुठलाही शंका नाही. आपणच म्हटलं की 80% धामणगावचा विकास राहिला, शिल्लक राहिलेला 20% काय विकास व्हायचा राहिला आणखी? शिल्लक राहिलेला 20% मध्ये ज्या आता नवीन ज्या कॉलन्या धामणगावला ज्या टच झाल्या आहे त्या एरियातले जे रोड नाली राहिले तर ते होणार होते. पण काय आहे की मागील 3 ते 3.5 वर्षापासून धामणगाव नगर परिषदमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासकाला तेवढा अधिकार नसते किंवा त्यांच्याकडे तेवढा फंड नसतो, त्यामुळे तो 20% राहिलेला आहे. आणि सन्माननीय अर्चनाताई रोठे म्हणजे अक्का ज्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे
आणि होणाऱ्या नगराध्यक्ष त्या झाल्यानंतर तो 20% प्लस आणखीन काही जर कामं राहिली असेल, कळत न कळत होऊ शकते एखाद्याकडे लाईटच राहून जाते, पोलो आम्ही बसवला, 2 लाईट लावले, लोकांची डिमांड काय असते का कधी कधी 3राही बसवला पाहिजे. हा जो विकास आहे तो विकास पूर्ण होईल आणि ज्या कॉलन्या धामणगावला जोडलेल्या आहेत त्याचाही 100% विकास होईल असं मला वाटतं. एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो. अर्चनाताईचे बंधू सुद्धा आमदार आहेत. आपल्याला असं वाटत नाही का मग 20% विकास का राहिला असेल? नाही, तो 20% याच्यासाठी राहिला की धामणगाव नगर परिषदमध्ये प्रशासक असल्यामुळं आणि प्रशासक असल्यामुळं धामणगावला स्थायिक सीओ नाही आहे. सीओ म्हणजे मुख्याधिकारी स्थायिक मिळाला नाही. आणि आता दादाने हा विषय विधानसभेत मांडला, कारण प्रशासक जेव्हा असते तेव्हा मुख्य अधिकाऱ्याचा रोल हा सगळ्यात जास्त असतो, कारण प्रत्येक समस्या ही आमदाराला माहीत नसते. माझ्या घरचा लाईट फुटला हे आमदाराला थोडी माहिती आहे. मी तो अर्ज नगर परिषदकडे दिल्यानंतर नगर परिषद जर निधी उपलब्ध नसेल तर त्यांचं काम आहे की आमदाराला फंड मागणे. मात्र या सर्वांवर कंट्रोल तर आमदाराचं असते. हो, आमदार मी काय म्हटलं, एखादी समजा कधी एखादा रोड कॉलन्यामध्ये रोड होते, त्या रोडची कॅपॅसिटी 2 किंवा 3 टनाची असते, पण तिथं जर 10 टनाचा रेतीचा ट्रक आला तो जर फुटला तर तो लगेच दुरुस्त होणार नाही ना. तो राहिलेला विकास मी तो म्हणत आहे, तो राहिलेला विकास आता आमची बळी बनल्यानंतर किंवा अध्यक्ष अर्चनाताई झाल्यानंतर तो विकास आम्ही पूर्ण 20% तो विकास राहिलेला पूर्ण होईल. नक्कीच 80% जो आहे ते विकास धामणगावचा आमदारांनी केलेला आहे आणि शिल्लक राहिलेला 20% जो आहे त्यांच्याच आता भगिनी अर्चना रोडे ह्या करतील असं नागरिकांचं सुद्धा एवढी मत समोर येत आहे. आपण आणखी काही नागरिकांची याचे मतदान जाणून घेऊया. काय नाव आपलं काका? मी संतोष भुसारी. मी आता मागील पंचवार्षिकमध्ये धामणगावाच्या विकासासाठी नगराध्यक्षपदासाठी उभा होतो, पण संबंधित जो आता सध्या विकासाचा जो दृष्टिकोन आहे, पण शिवसेना आम्ही शिंदे गटाचे पुढे समर्थक आहोत, त्यामुळं आम्हाला ताईला आणि दादाला विरोध करायचं काम नाही आहे. पण विकासाचं जर काम असेल तर विकासाच्या कामासाठी आजपर्यंत जे विकास झालेला आहे पूर्ण 15 वर्षामध्ये आज सध्या आजच्या कंडिशनमध्ये आपल्याही धामणगावमध्ये असं कोणतंही वाढ नाही, कोणतंही घर नाही का जिथपर्यंत आपलं सिमेंटीकरण डांबरीकरण हे झालं नाही. म्हणून त्यामुळं मी एक शिवसेना शिंदे गटाचा समर्थक म्हणून अर्चनाताई रोडे यांना संपूर्ण धामणगाव परिसरातच नाही तर धामणगाव परिसरातील नागरिक आणि आमचे संपूर्ण धामणगाव शहरातील संपूर्ण सुज्ञ नागरिक हे सर्व लोक जे आहे हे संपूर्ण 100% आम्हाला मतदान करणार आहे भारतीय जनता पार्टीला. पण तुम्ही जर हे समजत का बाबा याच्यावर विषयाला हा आहे म्हणून तर दुकानात आलो सध्या मी, त्यामुळं काही कंडिशन. काय नाव आपलं? प्रमोद वरकड. काय वाटते आपल्याला धामणगावच्या विकासाबद्दल आणि राजकारणाबद्दल? धामणगावच्या विकासात भारतीय जनता पार्टीचं 15 वर्षापासून जे मोलाचं योगदान आहे, प्रत्येक वार्डात प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. पूर्णपणे विकास काम झालेले आहे. नाल्या रोड हे या बाबतीत हा विकास जो झाला आहे तो 15 वर्षात प्रतापदादाच्या नेतृत्वात. प्रतापदादा 5 वर्ष आमदार असताना आताही प्रतापदादा आमदार आहे आणि त्यांनी जो प्रयत्न केला महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी धामणगाव शहरासाठी उपलब्ध करण्याचा आणि कामं पूर्ण करण्याचा हे सर्व दादाचं श्रेय आहे. याही वेळेस पुन्हा 15 वर्षे झाले आहे. पुढच्या पंचवार्षिकीसाठी भारतीय जनता पार्टी या नगर परिषदमध्ये पूर्ण बहुमतानं निवडून येईल, अध्यक्षासहित सर्व उमेदवार. काय वाटते किती नगरसेवक निवडून येतील भारतीय जनता पार्टीचे? भारतीय जनता पार्टीचे 20च्या 20 नगरसेवक निवडून येतील, अध्यक्षपदाचे उमेदवारही निवडून येतील. काँग्रेसमध्ये आणि बीजेपी मध्ये सध्या लढत दिसत आहे, कशा पद्धतीचं राजकारण असेल काय सांगाल? 15 वर्षापूर्वी ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहे 6 वर्षा वसंतराव देशमुख या बीजेपी सोबत होत्या 10 वर्षापूर्वी, आणि आज त्या काँग्रेसकडून उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उभ्या आहे. आता मला सांगा, ज्यांनी 10 वर्ष आधी बीजेपीची साथ घेतली, बीजेपी सोबत होते, ते आज इकडं गेले तरी लोकांना एक जे दलबदलूपणा आहे हा कोणत्याही म्हणजे पक्षाला हा घातक आहे. आता त्या तिकडे गेल्यामुळे त्याच्यामुळे काय होणार आहे की लोकांना माहिती आहे की 10 वर्ष बीजेपी सोबत आता विरोधी पक्षासोबत ह्या गेल्या आहे.
त्यांचे उमेदवार झाले आहे. त्यामुळे जनतेला सर्व माहीत आहे काय करायचं काय नाही. का बरं काँग्रेसमध्ये गेले असेल आणि त्यांनी पक्षावर तिकीट मागितली असेल? आता त्यांना काय प्रलोभन दिल्या गेलं किंवा त्यांना उमेदवार मिळत नव्हता काँग्रेस पक्षाला, हे होऊ शकते. काँग्रेस पक्षाला दुसरा कोणता उमेदवार मिळत नसेल मग त्यांनी बा तुम्ही या आमच्या पक्षात प्रवेश घ्या, तिकीट देत. 10 वर्ष आधी बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्या इथं काय फरक वाटते का आपल्याला? बिहारमध्ये नुकती निवडणूक पार पडली, मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या तिथे जे आहेत उमेदवार निवडून आले. हा. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय वाटते आपल्याला? आपल्या महाराष्ट्रातही जे बिहारमध्ये परिस्थिती झाली तीच होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि जे समर्थक आहे बरोबर. ती सत्ता महाराष्ट्रात पुन्हा येणार आहे. याला नक्कीच अनेक नागरिकांनी आपले मते जे आहेत आमच्या माध्यमातून समोर आणत आहेत. काही हॉकर्सना सुद्धा आपण त्यांचे संवाद साधू, त्यांना जाणून घेऊया नेमका कशा पद्धतीचा विकास आता धामणगावचा व्हायला हवा, कशा पद्धतीचा त्यांचे प्रश्न असेल. काय सांगाल दादा, काय नाव आपलं? माझं नाव प्रकाश पाटमासे. काय सांगाल, आता सध्या इलेक्शन सुरू आहे, 1 दिवस राहिलेला आहे शिल्लक फक्त मतदानाला. काय वाटते राजकारण धामणगावचं? धामणगावचं राजकारण म्हटल्याप्रमाणे मला असं वाटते की धामणगावाचा विकास आतापर्यंत तरी बऱ्यापैकी झाला आहे. आता जसा 2025 मध्ये धामणगावच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचसे नगराध्यक्ष उभे आहेत, म्हणजे या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये. आणि नगराध्यक्ष म्हणून अर्चनाताई रोठे ह्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे. आता पार्टी जे काही येईल ते तर आता निवडणूक झाल्यानंतर माहीत पडेल. पण पब्लिकची म्हणजे साधारण जनतेची हीच प्रतिक्रिया आहे की जसा आतापर्यंत गावाचा विकास झाला ना तसाच विकास पुन्हा असाच व्हायला पाहिजे, कारण आतापर्यंत काही त्रास झाला नाही. हॉकर्सवाल्यांची काय मागणी राहील आपल्या फल फ्रुट्सवाल्यांसाठी, गाड्यावाल्यांसाठी? बरं, हॉकर्स म्हणजे काय? हॉकर्स म्हणजे काय? अच्छा. जसं आता समजा आम्ही रोडवर म्हणजे स्पष्ट शब्दात सांगतो, अतिक्रमणच्या जागेवर दुकाने लावून राहिलो. मीच नाही, असे बरेचसे लोक आहेत, गरीब लोक. तर आतापर्यंत म्हणजे कसं नगर परिषद तर्फे काही कोणत्याच पब्लिकला काही त्रास झालेला नाही आहे. आणि समजा जेव्हा अतिक्रमणची वेळ येते तर आमच्या कशा लोट गाड्या आहेत, आम्ही उचलून घेऊन जातो. आणि 1-2 दिवस समजा नाही झोन निश्चित व्हायला हवा असं आपल्या मागण्या आहे. हो, असं मागणी म्हटलं तर माझं असं म्हणणं आहे की इथं अतिक्रमण वाढल्यापेक्षा जर समजा नगर परिषद तर्फे एखादी काही झोन मिळाला, आपल्याला झोन मिळाला, त्यामध्ये समजा इथं फुटपाथवर बऱ्यापैकी लोकांनी समजा नाही लावलं दुकान तर त्या झोनमध्ये लावू शकते, जेणेकरून अतिक्रमण नाही वाढणार. बस, बाकी तर काही नाही. रोटेंच्या नेतृत्वात हे सगळं होईल आपल्याला असं वाटतं काय? मला तर पूर्ण आशा आहे की अर्चनाताई रोठे ह्या निवडून आल्यानंतर बरीचशी म्हणजे आपल्या धामणगाव शहरात बरीचशी प्रगती होईल आणि त्रास होण्याचा काही प्रश्न येतच नाही. धन्यवाद. नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चना रोठे यांच्या नेतृत्वात अनेक धामणगावचे विकास कामे होतील असं नागरिकांचं असेल किंवा हॉकर झोन मधील काही फळ विक्रेत्यांचं सुद्धा म्हणणं आपण जाणून घेतलं.